पुढली बातमी, राम मंदिर आंदोलनामध्ये देशभरातून हजारो कारसेवक गेले होते। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम मंदिर आंदोलनावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती। बाबरी मशीद पडली त्यावेळी भाजपवाले बिळात लपले होते अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली। आता या वादामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केलाय। या फोटोमध्ये नागपूर रेल्वे स्टेशनचा हा फोटो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांच्या या ट्विटला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। तुम्हाला काय पुरावे द्यायचा? तुमचे लोक तिथून पळून गेलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली। नागपूरच्या स्टेशनचा हा फोटो आहे। आमच्याकडे घुमटावरचे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत। तुम्ही नागपूर स्टेशनवरती फिरायला गेले असाल असं संजय राऊत म्हणाले। बघा, त्यांनी काय ट्विट केलंय मला माहित नाही। त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते शिवसेनेच्या सहभागाविषयी केलेले। हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरकट प्रश्न आहे। जर कोणाला हा प्रश्न पडला असेल की अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि ते कधी होते, तर असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे। अख्ख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती, हे शिवसेनेचं योगदान काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय आहे। त्यातले जे करसेवक होते ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला, त्यातले अनेक करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलंय। सन्मानानं आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत। त्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये जिथे बाबरीचा कलंकित ढाचा करसेवकांनी तोडून उद्या तिथे भव्य असा राम मंदिर उभं राहत आहे, त्याचा फोटो ट्विटरवर टाकलेला आहे। आम्हाला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतोय ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटला। ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का, अशा प्रकारचा प्रश्न विचारला। जे रामालाच मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मूर्खांना उत्तर देत नाही। मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केलाय। फोटो ट्विट केला आहे कारसेवा करतानाचा, त्यावरती तुमचं काय मत? नाही, मी पाहिलं नाही अजून फोटो। वारंवार टीका होती शिवसेनेकडून की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते कारसेवेला गेलेच नाही। त्यांनी आज त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। ठीक आहे ना, पण मी जसं पाहिलं फोटो पाहिला नाही आणि उगाच त्याच्यावर बोलणं काही योग्य नाही मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।